बीडमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CIDच्या हाती आता एक मोठा पुरावा लागलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये CIDच्या टीमला 2 मोबाईल सापडलेले आहेत। या फोनमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आरोपींनी शूट केले होते असं बोललं जातंय। दरम्यान याच मोबाईलवरून बीड जिल्ह्यातील सत्तेमध्ये असणाऱ्या एका मोठ्या नेत्याला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना कॉल केले गेले असल्याची माहिती CIDच्या हाती लागली आहे। तो बडा नेता नेमका कोण असू शकतो हे पाहण्यापूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। मस्साजोगचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार पोलिसांनी दुसऱ्या दिवशी जप्त केलेली होती। आता याच स्कॉर्पिओ कारमध्ये CIDच्या पथकाला 2 मोबाईल फोन आढळून आलेले आहेत। या मोबाईलमधून संतोष देशमुख यांची हत्या करतानाचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला असल्याची माहिती मिळते आणि याच मोबाईलवरून हत्येच्या दरम्यान एका बड्या नेत्याला फोन केला गेला असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे। मागच्या काही दिवसांपासून CIDचं पथक बीडमध्ये तळ ठोकून आहे। देशमुख हत्याकांडाचा तपास सध्या CIDकडून कसून करण्यात येतोय। मात्र सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांची हत्या करताना या दरम्यान मोबाईलवरून कोणत्या बड्या नेत्याला फोन करण्यात आले आहेत, त्यांचं नाव पुढे येणार का असाच प्रश्न आता बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालाय।